आणि बातमी नागपूरमधून. नागपूर शहर काँग्रेसमधला मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातले अंतर्गत मतभेद उफाळले. संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये दोन गट आमनेसामने ठेपले. शहराध्यक्षपदावरून विकास ठाकरे गट विरुद्ध नितीन राऊत गट असं चित्र पाहायला मिळालं. रवी भवन या ठिकाणी निरीक्षक अरुण यादव यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांची एक बैठक झाली. यात आमदार विकास ठाकरे समर्थकांकडून त्यांनाच पुन्हा संधी देण्याची मागणी करण्यात आली. माजी मंत्री नितीन राऊत गटाचा या सगळ्याला विरोध आहे. पुढील अध्यक्ष अनुसूचित जातीचा असावा असा आग्रह करण्यात आला. या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक त्या ठिकाणी झाली आणि वातावरण चांगलंच तापलं. आपल्यासोबत काँग्रेसचे फायरब्रँड नेते, दलित चळवळीतले नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे नितीन राऊत आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, महानगरपालिका निवडणूक झाली, यानंतर स्वीकृत नगरसेवकावरून जर बघितलं असेल तर काही नावं आपण पाठवले होते, मात्र त्या नावांना करताना डावलून जे आहे ते दुसरंच नाव ते समोर आलं आहे. आपली नाराजी आहे ते उघडपणे आहे जे आहे ते दिसून आली. काय सांगाल संदर्भात? नाही, काल जो प्रकार या ठिकाणी घडला तो अत्यंत गंभीर प्रकार आहे. कालच सकाळी माझं जेव्हा प्रांताध्यक्षांशी बोलणं झालं की मला माहिती कळली की स्वीकृत सदस्यांची नेमणूक होत आहे, तर त्याबद्दलची मला अजिबात कोणी संपर्क केलेला नाही. तर त्यांनी विचारणा केली की मी माहिती घेतो आणि त्यांनी माहिती घेतली. माझ्याकडनं नाव मागितलं एक, आणि मी आमचे सहकारी बंडोपट डेबोर्डे यांचं नाव त्यांना दिलं आणि ते त्यांनी जिल्हा निरीक्षक रणजित कांबळे यांच्या माध्यमातून लोकल नेतृत्वाला त्या ठिकाणी कळवल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी ही माहिती दडवून ठेवली की स्वीकृत सदस्य ची निवडणूक नॉमिनेशन काल भरायचं होतं. एक आठवड्यापूर्वी बैठक झाल्याची माहिती आहे की आयुक्तांनी पक्षनेत्यांची बैठक घेतली. सूचना केली त्यांनी की तुमचा कोटा इतका आहे आणि तुम्हाला इतकेच फॉर्म भरायचे आहेत, आणि ते सकाळी जर भरले गेले असतील आणि त्याची माहिती आम्हाला नसेल तर मग नाव विचारण्याचं काय कारण आहे? मग आम्ही आपलं नाव द्यायचं आणि अपमान करून घ्यायचं हे काही योग्य नाही. असा जो प्रकार घडला याचा अर्थ तो कटच रचण्यात आला एक प्रकारे. त्यामुळे यावर प्रदेश काँग्रेस कमिटीने आपली भूमिका या ठिकाणी घ्यावी आणि ती कठोर घेतली पाहिजे, हा मताचा मी आहे. आपल्यासोबत नितीन राऊत, कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहिते.